हाय, चला तर मैत्रिणींनो, आपण आज बनवूया 6 ते 12 महिन्याच्या बाळासाठी पौष्टिक आहार. तर मी 1 ग्लास रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. ते स्वच्छ पाण्याने 2-4 वेळेस धुवून घ्या, कारण ते बाळाला खायचं असतं. त्याच्यामध्ये घाण नाही राहिली पाहिजे. स्वच्छ असे कोरडे पण करून घ्या त्याला, त्याच्यामध्ये पाणी नका ठेवू. मग सुती कापड घ्या, कापड पण स्वच्छ पाहिजे. मग त्या कापडावर तांदूळ वाळत घाला. पसरून वाळू घालायचे फॅनच्या हवेखाली. 1 तासभर तो तांदूळ तसाच ठेवायचा. नंतर कोरडा झालाय का कसा बघायचा. नंतर त्याला थोडंसं खाद द्यायचं. अजून थोडा वेळ वाळत घालायचा, नसेल कोरडा झाला तर. मग कोरडा झाला असेल तर पाहायचं. नंतर तो घ्यायचा भांड्यामध्ये, एखाद्या ताटलीमध्ये. नंतर त्याला व्यवस्थित पाकडून घ्या. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला बारीक करून घ्या. छान असा भगराळ बारीक झालं पाहिजे, म्हणजे भात पण मस्त शिजतो आणि अशा कण्या बाळाला पण खायला येतात. आणि नंतर एक गॅसवर पातेलं ठेवा. पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी टाका. पाण्यामध्ये थोडंसं नॉर्मल मीठ टाका. छान अशी उकळी फुटल्याच्या नंतर 1 चमचा पीठ घ्यायचं आपण ते बारीक केलेलं. ते छान असं मिक्स करून घ्यायचं त्या पाण्यामध्ये. गॅसची फ्लेम पण स्लो करायची, नाही तर मग ते पाणी उतू जातं खाली गॅसवर. त्याच्यामुळं गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची. त्याला छान असं शिजू द्यायचं. 20 ते 25 मिनटं शिजल्यावर ते छान मऊ होतं. आणि नंतर मग बाळाला खायला द्यायचं. खायला देताना त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं. हे बघा, तुमच्या बाळाला नक्कीच हा आहार आवडेल. हा आहार नक्की तुम्ही ट्राय करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्की भेटा. हाय, चला तर मैत्रिणींनो, आपण आज बनवूया 6 ते 12 महिन्याच्या बाळासाठी पौष्टिक आहार. तर मी 1 ग्लास रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. ते स्वच्छ पाण्याने 2-4 वेळेस धुवून घ्या, कारण ते बाळाला खायचं असतं. त्याच्यामध्ये घाण नाही राहिली पाहिजे. स्वच्छ असे कोरडे पण करून घ्या त्याला, त्याच्यामध्ये पाणी नका ठेवू. मग सुती कापड घ्या, कापड पण स्वच्छ पाहिजे. मग त्या कापडावर तांदूळ वाळत घाला. पसरून वाळू घालायचे फॅनच्या हवेखाली. 1 तासभर तो तांदूळ तसाच ठेवायचा. नंतर कोरडा झालाय का कसा बघायचा. नंतर त्याला थोडंसं खाद द्यायचं. अजून थोडा वेळ वाळत घालायचा, नसेल कोरडा झाला तर. मग कोरडा झाला असेल तर पाहायचं. नंतर तो घ्यायचा भांड्यामध्ये, एखाद्या ताटलीमध्ये. नंतर त्याला व्यवस्थित पाकडून घ्या. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला बारीक करून घ्या. छान असा भगराळ बारीक झालं पाहिजे, म्हणजे भात पण मस्त शिजतो आणि अशा कण्या बाळाला पण खायला येतात. आणि नंतर एक गॅसवर पातेलं ठेवा. पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी टाका. पाण्यामध्ये थोडंसं नॉर्मल मीठ टाका. छान अशी उकळी फुटल्याच्या नंतर 1 चमचा पीठ घ्यायचं आपण ते बारीक केलेलं. ते छान असं मिक्स करून घ्यायचं त्या पाण्यामध्ये. गॅसची फ्लेम पण स्लो करायची, नाही तर मग ते पाणी उतू जातं खाली गॅसवर. त्याच्यामुळं गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची. त्याला छान असं शिजू द्यायचं. 20 ते 25 मिनटं शिजल्यावर ते छान मऊ होतं. आणि नंतर मग बाळाला खायला द्यायचं. खायला देताना त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं. हे बघा, तुमच्या बाळाला नक्कीच हा आहार आवडेल. हा आहार नक्की तुम्ही ट्राय करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्की भेटा.